लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे। जवळपास 15 जागांवरती मवियामध्ये एकमत झालं नसल्याचं सांगण्यात येते। त्यातल्या काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे। काँग्रेसने मात्र 3 जागांची अदलाबदल होणार असल्याचं सांगितलंय। जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय। महाविकास आघाडीमध्ये 15 जागांवरती मतभेद आहेत। अनेक जणांची अदलाबदली होण्याची शक्यता आहे। काँग्रेसकडून मात्र जागा वाटप अंतिम झाल्याची माहिती आहे। 3 जागांची अदलाबदल केली जाणार आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। मात्र आंबेडकरांच्या वक्तव्यानं काँग्रेसमध्ये संभ्रम असल्याचीही चर्चा आहे। जागा वाटप जवळपास पूर्ण झालेलं आहे। नंबर आम्ही जेवढा ज्यांच्या वाट्याचे काही जागा आहेत त्यावर अंतिम निर्णय झालेला आहे। 3 जागेच्या संदर्भात अदलाबदलीचा विषय आहे आणि तो लवकर सुटेल। आम्ही आंबेडकर साहेबांना घेण्यासाठी तयार आहोत। त्यांच्या मनात काय आहे हे काय आम्ही ओळखू शकत नाही। त्यांच्या मनामध्ये जे असेल तर ते काही प्रकाश आंबेडकर जे म्हणतील जे बोलत असतील तर त्याचा अर्थ आम्ही जे बोलतायत तेवढाच काढणार। पण आमची बोलणी सुरू आहे। आमचं म्हणणं आहे की अलायन्समध्ये महाविकास आघाडीबरोबर आले पाहिजेत, त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना जागा मिळतील। परंतु आता आम्ही एकटे लढूनही 6 जागा जिंकत असतील असं जर म्हणत असतील तर त्यांच्या भूमिकेच्या संदर्भात हायकमांड चर्चा करेल। महाविकास आघाडीमध्ये कोणत्या जागांवरून मतभेद सुरू आहेत जाणून घेऊयात। संभाजीनगर, जालना, हिंगोली, कोल्हापूर, मुंबई, दक्षिण मध्य, उत्तर पूर्व मुंबई, यवतमाळ, वाशिम, अमरावती, रामटेक, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली या जागांवरून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप करताना मतभेद सुरू आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।